श्री स्वामी समर्थ. जून महिन्यात या 3 राशींचे नशीब पलटणार. मिळेल बक्कळ पैसा. गुरु गोचर राशी चक्रातील 3 राशींसाठी फायद्याचे ठरू शकतात. आज आपण त्या 3 राशी कोणत्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा गजर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जून महिन्यात या 3 राशींचे नशीब पलटणार. मिळेल बक्कळ पैसा. ज्योतिषशास्त्रानुसार एक ठराविक वेळेनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर राशींवर सुद्धा होतो. जून महिन्यात वृक्ष राशीमध्ये गुरु गोचर करतात. गुरु गोचर राशीचक्रातील 3 राशींसाठी फायद्याचे ठरू शकतात. या 3 राशींचे भाग्य उजळू शकतात. आदर, सन्मान आणि पद प्रतिष्ठा देण्याचे गुरूंचे राशी परिवर्तनामुळे या राशींचे जीवन सकारात्मक परिणाम दिसून येईल. आज आपण त्या 3 राशी कोणत्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी गुरूंचे राशी परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. गुरूंच्या गोचरांमुळे या राशीच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर नातेसंबंध सुधारेल. वृषभ राशीच्या लोकांनी ठरविलेले जुने गोष्टी या काळात ते पूर्ण करू शकतात. या काळात या लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थिती दिसून येईल, ज्यामुळे पगाराशिवाय कमाईचे स्रोत वाढू शकतात. एखाद्याचे ध्येय गाठण्यासाठी मनापासून मेहनत घेणाऱ्या लोकांना या काळात यश मिळू शकते. कर्क राशी. गुरु गोचरच्या कर्क राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. गुरु गोचरमुळे कर्क राशीचे नशीब उजळू शकते आणि त्या अडलेले काम मार्गी लागू शकते. या काळात कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना त्या सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात कर्क राशीच्या लोकांना असंख्य लाभ होऊ शकतात. सिंह राशी. गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे त्यांचा चांगला लाभ सिंह राशीच्या लोकांना होऊ शकतो. या राशींच्या लोकांच्या करिअरला चांगली दिशा मिळू शकते. जे लोक नोकरी करतात त्यांच्या पदोन्नती होऊ शकते. याशिवाय जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. या लोकांच्या आर्थिक बाजू वर्षभर भक्कम राहील. जर या राशीचे लोक नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल तर ह्या काळात फायदा ठरू शकतो. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.